ही घटना असेल 2000 मधली, म्हणजे आजपासून 16 वर्ष अगोदर घडलेली आहे. मुख्य म्हणजे आजची घटना कोकणातल्या कशिडी घाटात ही घडलेली आहे. कशिडी घाट तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, जो नॅशनल हायवे 17वर आहे. अमित, नेहा आणि प्रकाश हे 3 भावंड मुंबईत त्यांच्या परिवारासोबत राहत होते. तर असेच एका दिवशी अचानक अमितला गावावरून फोन आला की त्याच्या चुलत भावाचं लग्न ठरलं आहे आणि लवकरच अचानक साखरपुडाही ठरवला आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी ताबडतोब वेळ मिळेल तशी निघा. या असे अमितचे चुलत भाऊ प्रदीप यांनी सांगितले आहे. अमितलाही ही बातमी समजली तेव्हा तो खुश झाला होता, पण अचानक सुट्टी मिळणार तरी कशी हा प्रश्न होता. मग कशीबशी बॉसला समजवलं. बॉसकडून सुट्टी मंजूर करून घेतली आणि घरातील सर्वांना कळवलं. अमितचे आईबाबा म्हणाले की तुम्ही 3 जण जमलास तर जाऊन या. मग लग्नाला तर आम्ही येतच आहोत. मग अमित ठीक आहे म्हणाला आणि नेहा व प्रकाशला घेऊन निघाला. अमितने नुकतीच त्यांनी नवीन स्कॉर्पिओ गाडी घेतली होती. सर्व तयारी करून हे 3 जण रात्री जेवण आपटून 9:30 वाजता गावी राजापूरला जाण्यासाठी रवाना झाले. त्यावेळी आत्ता इतके ट्रॅफिकही नव्हते. रस्ता पूर्णपणे मोकळा होता. एव्हाना मुंबई सोडून अमितला 1 तास झाला होता आणि मेन हायवेला लागला होता. कर्नालाच्या त्या खिंडीतून, घनदाट जंगलातून त्याचा रहस्यमान प्रवास सुरू झाला होता. शहराचा रस्ता सोडून मस्तपैकी तो कोकणातल्या निसर्गाच्या कुशीत शिरला होता. मधूनच खिडकी उघडली की थंडगार हवेचा झोक आतमध्ये यायचा. शुद्ध हवा मनाला आणि तनाला रोमांचक करायची. आणि इथे मात्र अमित पूर्णपैकी 100 ते 120 वेगाने गाडी पळवत होता. 1:30 ते 2च्या दरम्यान अमितने त्याची स्कॉर्पिओ पोलादपूरजवळ एका ढाब्याजवळ थांबवली आणि चहा घेतला, कारण थंड गारगार हव्यामुळे त्याला झोप येत होती. अमितने चहा आटपून पुन्हा गाडी पेट्रोल पंपवर थांबवली आणि टायर नीट चेक केले, कारण कोणास ठाऊक हा पुढचा प्रवास जितका वळणदार आहे तितकाच घातकही. मग अमितने गाडी सुरू केली आणि पुन्हा आपल्या प्रवासाला लागला. 5 ते 6 मिनिटं अंतर पुढे गेल्यावर कशिडी घाट सुरू झाला. कृपया वाहन सावकाश चालवा असा बोर्ड दिसू लागला आणि चालू झाला तो नागमोडीचा वळणाचा प्रवास. प्रकाश आणि नेहा हे झोपलेले होते. गाडीच्या झोक्यामुळे तेही उठून बसले होते. नेहाने गाडीची काच खाली सरकवली होती. खिडकीतून बाहेर पाहिले तर नुसतं काळाकुट्ट अंधार दिसत होता. घनदाट जंगल दिसत होतं. झाडांच्या फांद्या जणू अशा प्रसरल्या होत्या, खरोखरच एखादी हडकुळी म्हातारी त्याच्यावर बसलेली आहे. त्या पूर्ण घाटातून 1-2 ट्रक किंवा एसटी बसेस पास झाले होते. पाखरे आणि रातकिड्यांचा किलबिलाट कानावर पडायचा. काही अंतर पुढे गेल्यानंतर आमची गाडी अचानक बंद पडली. त्याने पुन्हा स्टार्ट करायचा प्रयत्न केला. अमित पुटपुटला की हिला पण आत्ता इथे या घाटात बंद पडायला हवं होतं. नेहा आणि प्रकाश ही गाडीतून बाहेर पडले आणि अमितला विचारलं, काय प्रॉब्लेम झाला रे दादा? तर अमित म्हणाला की काही नाही, इंजिन गरम झाला असावे. प्रकाश म्हणाला की आत्ताच तर मागाशी ढाब्यावर थांबलो, सर्व आपण चेक केलं, इंजिनमध्ये पाणी टाकलं, पेट्रोल भरलं, अजून काय प्रॉब्लेम असेल? तितक्या समोरून एक म्हातारी बाई हातात कंदील घेऊन येत होती आणि जशी ती समोर आली तशी गाडीची हेडलाईट अचानक गेले. इथे हे 3घंही घाबरले होते. आता फक्त ती म्हातारी आणि कंदिलाचा उजेड दिसत होता आणि तिच्या कपाळावर भला मोठा कुंकूचा टिक्का लावला होता. तिला पाहून सर्वच घाबरले होते, पण बोलणार कोण? शेवटी अमितने हिम्मत करून तिला विचारलं, आपण कोण आणि इतक्या रात्री इथे काय करत आहात? त्यावर म्हातारी म्हणाली की मी इथे जोगतीन म्हणून सोडलेली आहे आणि
मी इथेच खाली जंगलात राहते, पण तुम्ही मुलं इतक्या रात्री इथे थांबून काय करत आहात? तेव्हा अमित म्हणाला की आमची गाडी बंद पडली. मग म्हातारी म्हणाली की तुम्हीही इथे क्षणाचा न विलंब करता इथून निघा आणि थांबू नका. ती आता येणारच आहे. तिचा आता वेळ झालाय. हा घाट नाही, हा घात आहे. या घाटाने बऱ्याच जणांचा घात घेतला आहे. तेव्हा तुम्ही इथून निघा. आणि म्हातारी पलीकडच्या रस्त्याने जाऊ लागली. तितक्यात प्रकाशचं लक्ष सहज तिच्या उलट्या वाकड्या तिकड्या पायांकडे गेलं आणि प्रकाशच्या अंगातून विजेची तार जशी चमकावी तसं झालं. त्यांनी अमितलाही खुणवलं. तसं अमितही पाहत राहिला आणि पुढे अंधारात ती नाहीशी झाली. आणि दुसरी कमालाची गोष्ट अशी की म्हातारी गेल्यावर लगेच आमची कार स्टार्ट झाली आणि ते पुन्हा प्रवासाला लागले. खूप वेळ झाला. प्रकाश आणि अमित गप्प होते. एकमेकांना अधूनमधून बघत होते. मन न राहून नेहाने विचारलं, त्यांना प्रश्न विचारला की काय झालंय, तुम्ही दोघं गप्प का आहात? तेव्हा प्रकाश म्हणाला की नेहा, ती मगाशी भेटलेली म्हातारी मनुष्य नसून भुताटकी होती. तिला वाटलं हा मस्करी करतोय. मग अमितनी सांगितलं की प्रकाश म्हणतोय ते खरेच आहे. त्यावर प्रकाश म्हणाला की जमेल तेवढ्या लवकर हा घाट उतरू. आणि पुढे रस्त्याला लागून एक स्मशान लागले. तिथे एक चिता जळत होती. तिथे त्या लोखंडी रॉडवर एक पांढरीफट लांब केसवाली पिवळ्या साडीमध्ये एक हडळ त्यात पाय सोडून बसली होती आणि मोठमोठ्याने हसत होती. आणि तिचा आवाज अर्धा पुरुष आणि अर्धी बाई असा येत होता. हे पाहून अमितचा हात स्टेअरिंगवरून थरथरू लागला. आता हे तिघांना काही सुचत नव्हतं. क्षणभर प्रकाशने स्वतःला चिमटे काढून पाहिले आणि आपण स्वप्न तर पाहत नाही ना हे जाणवले. आणि त्याला आयुष्यात सर्वात प्रथम विश्वास बसला नाही की जगात खरोखर भूतं आहेत आणि वेळ काळ कशी खराब असते. बघा ना, अचानक ती हडळ गाडीसमोर आली आणि अमितने जोरात ब्रेक दाबला आणि हेडलाईटच्या प्रकाशात ती बाई समोर तिथेच अकराल विकराल रूपमध्ये उभी होती. तिचा चेहरा पूर्णपणे केसाने झाकला होता आणि तिचे डोळे पूर्णपणे पांढरे सफेद होते. ती हळूहळू गाडीजवळ येत होती आणि अमित हळूहळू गाडी रिव्हर्समध्ये मागे नेत होता. पण ती बाईसुद्धा हळूहळू पुढे येत होती. पण गाडीत जोवर पपईचा कोवळा बांधलाय लाल कपड्यांमध्ये तोवर काही होणार नाही याची खात्री अमितला होती. पण ती बाई मात्र अकराल विकराल हास्य करत होती. पुरुष आणि बाई याचं मिश्रण आवाजात मोठमोठ्याने किंचाळत होती. मी नाही जाऊन देणार, मी नाही जाऊन देणार तुम्हाला. इथे नेहा गाडीमध्येच पुन्हा बेशुद्ध पडली होती. प्रकाशची छाती मात्र जोरजोरात धडकत होती आणि ते त्याला स्पष्ट जाणवत होतं. अंगातून पूर्णपणे जीव निघून गेलेले असे त्याला जाणवत होते. इथे अमितची ही अवस्था काही वेगळी नव्हती. प्रकाश इतका वितरला होता की त्यांनी गाडीतच लघुशंका केली. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. आणि हो, ही खरी घडलेली कथा आहे. कोकणातील मुंबई गोवा एक्सप्रेसवरील कशिडी घाट हा आजही डेंजर मानला जातो, कारण दिवसाही त्या घाटात अपघात होत असतात.